1001 जोडप्यांच्या हस्ते कलश पूजन करून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत महाआरतीचा सोहळा डोळ्याचे पारणे पेलणारा ठरला। नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाच्या ताफ्यात जानेवारी महिन्यापासून दाखल झालेल्या नवीन बोट एम्ब्युलन्समुळे या भागात बऱ्यापैकी सुविधा निर्माण झाली। 2 महिन्यात याद्वारे शेकडो जणांवर उपचार करण्यात आले। बिहार येथील बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी रॅली धोरणे आंदोलन छेडण्यात येत आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून 1 दिवसीय देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाची सुरक्षितता व देशातील सुरक्षेचा प्रश्न, घुसखोरी करणारे विदेशी नागरिकांचा शोध घेण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय सुरक्षा मंच तर्फे आज सकाळी 9 वाजता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। भरधाव दुचाकीने प्रवासी रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातील एकाला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना वाघाड ते सोनगीरपाडा रस्त्यावर घडली। या प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। अपघाताच्या कारणातून एकावर तिघांनी अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना नंदुरबारातील करण चौफुली जवळ घडली। या प्रकरणी तिघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। आगामी सण उत्सव आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज होणार। पोलीस अधीक्षक कार्यालयात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यांनी दिली। नंदुरबार शहरातील बसस्थानक भागातून चोरट्यांनी दुचाकी लपास केली। दुचाकी मोबाईल दुकानासमोर उभी केली होती। चोरट्यांनी रात्रीतून चोरून नेली। शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला। शहादाहून मसावतकडे जाणाऱ्या मार्गावरील दरा फाट्यावर बसवण्यात आलेले प्लास्टिकच्या गतिरोधकाची दुर्व्यवस्था झाली। प्लास्टिकचे कवच निखळून त्याखाली असलेले लोखंडी खिळे बाहेर आले। यामुळे वाहन पंक्चर होऊन अपघात घडत आहेत। नंदुरबार येथील विधी महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत स्पर्धा परीक्षा जागरूकता व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली। नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी लायन्स क्लब व लायन्स क्लब फेमिना यांच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात जागतिक महिला दिन निमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। फळांचा राजा आंबा फेब्रुवारीतच बाजारात दाखल झाला। फळांमध्ये पिकण्याची योग्य ती प्रक्रिया होण्याआधीच कार्बाइडने पिकवून बाजारात आणलेला आंबा खरेदी करून खाल्ल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याचा धोका। त्यामुळे आंबा खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाने काळजी घेण्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत। शहादा शहरातील नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जनता चौकात अवैध पार्किंगची समस्या वाढीस लागत आहे। यामुळे या चौकात दिवसाढवळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले। तळोदा तालुक्यातील आमलाड, तडवे, मोरवड आणि बोरद येथे महिला बचत गटांच्या सभा घेण्यात आल्या। अध्यक्षस्थानी नेहा राजेश पाडवी होत्या। शहादा शहरालगतच्या महिला शिवरात श्री शिव महापुराण कथा होणार। 1 ते 5 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या कथेच्या सभा मंडपाचे भूमिपूजन व मैदान सपाटीकरणाचा शुभारंभ रविवारी झाला। नंदुरबार शहरातील महिला महाविद्यालयाच्या विविध विभागांची शैक्षणिक क्षेत्रभेट दारेश्वर गुजरात येथे पार पडली। यावेळी विद्यार्थिनींनी विविध विषयांची माहिती घेतली। अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथून नाशिक शहरासाठी थेट बस सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे केली होती। या मागणीसाठी अक्कलकुवागाराने मोजपाडा मोलगी ते नाशिक अशी बस सुरू केली। दळगाव शहरात बोंगऱ्या बाजारात आज उसळली गर्दी।